नमस्कार मित्रांनो, आज लहानपणीच्या आठवणीमध्ये जाणार आहे। आज लहानपणीच्या आठवणीमध्ये म्हणजे आपण सुरुवातीला किती एन्जॉय केलेला आहे। लहानपणी आपण किती मस्त पैकी इटी दांडू खेळायचो, फुटबॉल खेळायचो, क्रिकेट खेळायचो। आपण असं किती बी एन्जॉय करायचो लहानपणी। मस्त पैकी कुठलं बी खेळ होतं, बावरा असून द्या, इटी दांडू असून द्या, सुरपाट्या असून द्या, असं भरपूर आपण लहानपणी खेळ खेळलेले। पण आत्ताच्या कलियुगामध्ये असा जमाना आलाय की मोबाईल शिवाय दुसरा खेळच नाही। मग तसं न करता आपल्याला आज नवीन एक खेळ खेळायचा आहे। कसा खेळ खेळायचा आहे, आपल्याला जीवनात टाइमपास बी झाला पाहिजे आणि विशेष बी झालं पाहिजे। जरा असा खेळ करायचा आहे। एक टाइम प्रकारची जादू म्हणलं तरी चलन, म्युझिक म्हणलं तरी चलन, काय बी असं आपण किती बी सापवाले करतात, जादूवाले करतात, असा आपल्याला खेळ खेळायचा आहे। तरी मित्रांनो, आपला खेळ म्हणजे एकदम जुगाड एक नंबरच होणार आहे। तरी तुम्ही आता का सुरुवातीला आपल्याला घ्यायचंय ती म्हणजे काही का पत्त्याचा डाव आहे का? पत्त्याचा डाव आपल्याला पत्त्याचा डाव घ्यायचा आहे, हे का? किंवा हे पा आपल्याला असा पत्त्याचा डाव घ्यायचा आहे। मग पत्त्याच्या डावामध्ये आपल्याला किती पानं असतात? आपल्याला क्रिएट 52 पानं आहेत का बघायच्यात पहिल्यांदा। आपण आता पहिल्यांदा पानं टाकूया खाली। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 51 आणि 52 असा 52 पत्त्याचा खेळ आहे। तरी आपल्याला 52 पत्ते यातले लागणार नाहीत। तरी आपल्याला ह्याच्यातनं का नाही, आपल्याला फक्त ह्यातनं पत्ते काढायच्यात मध्ये 13 पानं काढायच्यात। मग ती पानं आपण कशी ओळखतोय ही तुम्ही आज आपल्या खेळामध्ये बघा। आपण अशी पानं काढणार आहे की तुम्ही म्हणता दादा हे केलंच कसं, असा चमत्कार आपण करणार आहे या पत्त्यापासून। तरी आपण सुरुवातीला आपण आता सुरुवातच करायची आपल्याला पत्त्याची। आपल्याला सुरुवातच करायची। आता पत्त्यापासून आपल्याला किती काय बी होत आहे ती बघा। आपल्याला कितीतरी मस्त वाटतंय पत्त्याचं। ही पहा कसं फुल झाल्यासारखं वाटतंय, है का? किती व्यवस्थित वाटतंय। तर आपल्याला ह्याचं काय देणं घेणं नाही। आपल्याला ह्यातनं पानं निवडायच्यात फक्त ती म्हणजे 13। आपण आता ह्यातली इस्पिकची पानं घेऊया। आता इस्पिकची पानं घेऊया। ही 52 घेतला इस्पिकचा, 9 घेतला इस्पिकचा, फक्त इस्पिकचं पानं घ्यायच्यात आपल्याला। राणी घेतली इस्पिकची, गुल्लेबी घेतला इस्पिकचा, दुरी घेतली इस्पिकची, फक्त आपल्याला इस्पिकचे पत्ते घ्यायच्यात। 8 इस्पिकचा घेतला, तिरी घेतली इस्पिकची, आपण 1 घेतला इस्पिकचा। फक्त इस्पिकची पानं आपल्याला घ्यायच्यात। पत्ते कुठल्या बी चालतात, पण आपल्याला सिरियल नंबरने इस्पिकचीच घ्यायच्यात। 7 घेतला, छक्का 1 घेतला इस्पिकचा, पंजा घेतला, चौक घेतला, बस। आपल्याला आता ही पत्ते आपले साईडला मांडूया। आता साईडला मांडल्यात। आता हे आपल्याला 13 आहेत का ती व्यवस्थित बघूया। आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 ही 13 पानं आपल्याला घ्यायची होती। मग ही पत्त्याची आपल्याला 13 पानापासून कसं आपण पत्त्याचा डाव करतोय आणि कसे व्यवस्थित एकदम जादू करतोय ही तुम्ही बघा। आपल्याला जादूच करायची आपल्याला आज।
ही पत्त्याची जादू कशी आहे माहिती का? आपल्याला पत्ते कशा पद्धतीने लावायच्यात आणि कशा पद्धतीने काढायच्यात आणि कसं वळखायच्यात ही तुम्हाला आज आपण या जादूमध्ये सांगणार आहे. तरी आता पहिल्यांदा ही पानं आपल्याला सिरियल नंबर मध्ये लावून घ्यायच्यात. सिरियल नंबर मध्ये अशी लावून घ्यायच्यात की आपल्याला सुरुवातीला एक्का घ्यायचा आहे, दुरी घ्यायची, तिरी घ्यायची, चौक घ्यायचा आहे. ही पहा आपल्याला पंजा घ्यायचा आहे. हे बघा ही पंजा पण घेतलेला आहे आपण. पंजा घेतलाय. ही छक्का घेतलेला आहे. छक्का. ही सत्ता. ही पहा अट्टा. ही नववा. नववा घेतलेला आहे. ही दस्सा. दस्सा. ही गुल्ल्या. ही पहा राणी आणि ही पहा बादशाह. मग तुम्ही काय म्हणता, दादा तुम्ही नुसतं पत्ते गोळा करताय, नुसतं मोजताय, व्हिडिओ कसला बनवताय? तरी आपण असा व्हिडिओ बनवणार आहे की एकदम आपल्याला टाइमपास बी होणार आहे आणि आपल्याला करमणुकी बी होणार आहे आणि आपल्याला टाइम निघून बी गेलेला कळणार नाही. असं आपल्याला जादूच करायची एक प्रकारची. अशी जादू तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल. असे हात चालाकी नाही किंवा आपली चालबाजी नाही, असलं काहीही करायचं नाही. आपल्याला फक्त एकदम कशा पद्धतीने पानं लावायची आणि कशा पद्धतीने आपल्याला म्युझिक करायची ही तुम्हाला मी दावतो. आता सुरुवातीला आपल्याला ही पानं आपण घेतलेली आहेत का? आता ही पानं सुरुवातीला आपण ही घेतलेली. हे बघा हे कशी सिरियल नंबरने पानं येतं. एक्का, दुरी, तिरी, चौक, पंजा, छक्का, सत्ता, अट्टा, नववा, दस्सा, गुल्ल्या, राणी, बादशाह. मग ही पानं आपल्याला अशी सिरियल नंबरने 1 2 3 4 अशी 13ची 13 पानं होऊस तर ही बादशापर्यंत पानं वळीने काढायच्यात. तरी मग आपल्याला ही पानं आपल्याला लावताना एकाड एक लावायच्यात आणि एकाड एक लावून ती पानं आपल्याला पत्त्या एक खाली घालून एक वर घालून असा सिरियल नंबरने पत्ते काढायच्यात. आता बघा आपल्याला ही अशी पानं आहेत का नाही. आता ही कशी पानं लावावं लागतील तेव्हा आपल्याला एकाड एक पत्त्या निघणार आहे. मग आता आपण सुरुवातीला काय करायचंय, सुरुवातीला आपल्याला तो घ्यायचा आहे म्हणजे सत्ता. सत्ता घ्यायचा आहे. एक्केच्या एका साईडला लावायचा आहे. दुसऱ्या नंबरला आपल्याला घ्यायचं आहे ती म्हणजे ही राणी घ्यायची. ही राणी घ्यायची. एक्क्याच्या आणि दुरीच्या मध्यमत ह्या पद्धतीने आपल्याला अशी लावायची. ह्या पद्धतीने आपल्याला लावायची. आणि परत आपल्याला दुसरी गोष्ट आट्टा घ्यायचा आहे आपल्याला. परत आट्टा घ्यायचा आहे आणि ह्या दुरीच्या आणि तिरीच्या मधोमध असा लावायचा आहे. मी पत्ते कसं लावतोय हे तुम्ही व्यवस्थित बघा. आता हे आट्टा लावला आपण. आट्टा लावल्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे ती म्हणजे काय गुल्ल्या. गुल्ल्या घ्यायचा आहे आपल्याला. गुल्ल्या घ्यायचा आहे. तिरीच्या आणि चौकच्या मधोमध लावायचं आहे. अशा पद्धतीने लावायचं आहे. मग हे लावलेलं आपण पत्ते तिरीच्या आणि चौकच्या मधोमध लावलेला आहे. मग आपल्याला गुल्ल्या लावल्याच्या पुढं घ्यायचं आहे ती म्हणजे काय नववा. असा नववा घ्यायचा आहे आणि चौकच्या आणि पंजेच्या मधोमध असा लावायचा आहे. आता हे चौकच्या आणि पंजेच्या मधोमध लावला की पुन्हा आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे काय दस्सा नाही किंवा काय नाही. काही बादशाह घ्यायचा आहे आणि बादशाह घ्यायचा आहे आणि पंजेच्या आणि छक्क्याच्या मधोमध लावायचा आहे. आता आपण लावलेले पत्ते कसे लावलेत तुम्ही बघा. आता ही पहा. ह्या साईडला दस्सा आलाय, ह्या साईडला त्याच्या शेजारी छक्का. ही बादशाह. आता ही पानं कशी झाली तुम्ही बघा. परत नववा आलाय, परत गुल्ल्या आलाय तिरीच्या चौकच्या मध्ये, पुन्हा तिरीच्या आणि दुरीच्या मध्ये आट्टा आलाय, पुन्हा राणी दुरीच्या आणि एक्क्याच्या मध्ये आलाय आणि ह्या साईडला सत्ता आलाय. हे पहा ह्या साईडला सत्ता आलाय आणि ह्या साईडला दस्सा आलाय. मग ही पानं आपल्याला कशा पद्धतीने लावल्यात बघितली का. मग आता हे आपण जुळवून पत्ते घेतोय. आता ही पत्ते जुळवून घेतोय. आता हे काय आपण ह्यात बदल करत नाही, हातचालाकी करत नाही किंवा जादू करत नाही. ही एक प्रकारचा खेळच आहे.
आपलं कोड्याचा कसा खेळ असतो अशा पद्धतीचा हे खेळ आहे. तरी हो का आपण आता ही पत्त्या कशा पद्धतीने आपण काढतोय ही तुम्ही बघा. हो का आता हो का सुरुवातीला कसे पत्ते काढायचे आपल्याला, एक पान खाली घालायचं, परत अंक काढायचा, दुसरं पान खाली घालायचं, असं पत्ते काढायचे आपल्याला. मग आता हो का आपण हो का कसं करतोय ते तुम्ही बघा. आता हो का ही पहिलं पान खाली घालतोय, हो का एक्का आला, परत दुसरं पान ह्या त्याच्यावरचं खाली घालतोय, दुरी आली, हो का तिरी आली, ही पहा चौक आला, ही पहा पंजा आला, ही पहा छक्का आला, हो का सत्ता आला, हो का अट्टा आला, हो का नववा बी आला, ही पहा दस्सा बी आला, हो का गुल्ल्या पण आला, ही पहा राणी पण आली आणि ही बादशा पण आला. मग तुम्ही सांगा मित्रांनो, ही पानं आपण कोणत्या पद्धतीने लावली होती आणि कशी लावली होती, त्याच्यामुळे सिरियल नंबरनी कशी पानं येतात बघा. आता हो का ही पानं कशी बघा तुम्ही बघा. बघा एक्का, दुरी, तिरी, चौक, पंजा, छक्का, सत्ता, अट्टा, नववा, दस्सा, गुल्ल्या, राणी, पाशा, हे असे आपली सहज सहज पानं येतात. मग ही पानं किती आटीपटीने लावावं लागतात, त्या टायमाला हे असा खेळ तयार होतोय. मग हो का या हो का हे अशी 13 पानं येतं. मग आपण तुम्हाला लावून तर आता दावलेला खेळ होता, तरी आपण ही पानं लावतो. तर तुम्ही म्हणता दादा काय एकाच्या मध्ये एक असं पान घातलं की तसं होतंय की सिरियल नंबरनी पानं एका खाली एक निघतात, पण तसं होऊच शकत नाही. तुम्ही किती वेळा प्रयत्न करा, हे असं बघून जर प्रयत्न केला तर एकच नंबर तुमचा व्हिडिओ होणार आहे. म्हणजे तुम्हाला पण ह्याची जादू कळणार आहे. मग आणि एक वेळेस तुम्हाला लावून दावतो पाने, म्हणजे तुमच्या बी डोक्यात समजून काय होतंय ती. हो का आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे तो म्हणजे हो काही सत्ता इथे एक्क्याच्या साईडला लावायचा आहे, ह्या साईडला सत्ता आला पाहिजे. हो का सत्ता लावला. दुसरी गोष्ट हो का राणी एक्क्याच्या आणि दुरीच्या मध्येच लावायची. एक्क्याच्या आणि दुरीच्या मध्ये राणी लावली की लगेच आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे तो म्हणजे हो काय अट्टा. कुठलं पान कुठं घेतोय बघा आपण. हो का दुरीच्या आणि तिरीच्या मध्ये हा असा अट्टा लावायचा आहे आपल्याला. हा अट्टा लावला की आता चौकच्या आणि पंजाच्या मध्ये आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे हो का ही गुल्ल्या. हो का आता गुल्ल्या लावायचा आहे. हो का आता तिरीच्या आणि चौकच्या मध्ये गुल्ल्या लावायचा आहे. हे का हो का आता गुल्ल्या लावला आपण तिरीच्या आणि चौकच्या मध्ये, तरी आपल्याला मग परत घ्यायचा आहे ते म्हणजे हो काही नववा घ्यायचा आहे, चौकच्या आणि पंजाच्या मध्ये लावायचा आहे. तुम्ही म्हणता दादा हे डबल तुम्ही का करून धावताय, पण आपल्याला ही तुम्ही उद्याच्यालाच खेळ करून बघा कसा वाटतोय ती. मग हो का आपल्याला आता परत घ्यायचा आहे तो म्हणजे शेवटचा ह्या साईडचा बादशा, आणि बादशा लावायचा आहे पंजाच्या आणि छक्क्याच्या मध्ये. हो का कशी पत्ती झाली बघा. आता ह्या साईडला दस्सा आला, ह्या साईडला सत्ता आला, हो का एक्का आला इथं. हो बघा हो का आता तुम्हाला जुळवून तुम्हाला व्यवस्थित करून पाहत दावतो मी. हो का हे पहा हे पहा कसे लावल्यात पत्ते बघा. हो का एक्का कुठे, दुरी कुठे, तिरी कुठे, चौक कुठे, पंजा कुठे आणि छक्का कुठे. मग ही 6 पान आहे. मग ह्याच्यामध्ये हे 7 पानांचा ऍडजस्ट आपण केलेले. मग त्याच्याबद्दल कसं वाटतं हे खेळ तुम्ही बघा. आता हो का एक वेळेस तुम्हाला आता पत्ते काढून धावतो आणि तुमच्या डोक्यातच बसणार हे खेळ कसा आहे ती. अहो इतका टाइमपास आहे, ह्याच्यापासून टाइमपास आहे इतका का नाही, कुठं टाइम गेलेला निघून जाणार ना. कारण ही शिकायला टाइम तुम्हाला सांगतो पारुक म्हणलं तरी आबादलं तरी ही पत्ते निघत नाहीत असे. तुम्ही एक वेळेस प्रयत्न करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा. हो का आपल्याला ही पहिल्यांदा सत्ता खाली घालायचा आहे. हो का एक्का आला, हो का पुन्हा राणी खाली जाती, दुरी येते, पुन्हा हो का अट्टा खाली जातोय, तिरी येते, हो का गुल्ल्या खाली जातोय, चौक येतोय, पुन्हा नववा खाली जातोय, पंजा येतोय, पंजा येतोय, पुन्हा हो का बादशा खाली जातोय, छक्का येतोय, पुन्हा दस्सा खाली जातोय, सत्ता येतोय, पुन्हा हो का राणी डबल आणि घ्यायला लागली, राणी खाली जाती, अट्टा येतोय, पुन्हा अट्टा येतोय, पुन्हा हो का गुल्ल्या खाली जातोय, नववा येतोय, पुन्हा हो का बादशा परत यायला लागला, बादशा खाली जातोय,
दस्सा येतोय. दस्सा हो का, आता राणी खाली जाते, परत गुल्ले येतोय, गुल्ले येतोय हो का, बाशा खाली जातोय, परत राणी येते, आणि राणी येते, आणि शेवट हो का बाशा येतोय. कशी सिरियल नंबरने पत्ते येतात. कितीतरी वेळा ती पाने खाली जातात, वर येतात, खाली जातात, वर येतात, मिक्स होतात, पण कशी एक नंबर शेवटी एका खाली एक निघतात. मग ही पानं लावण्याची एक प्रकारची टॅक्टच आहे. मग तुम्ही मित्रांनो ह्या अशा पद्धतीने खेळ खेळा. तुम्ही म्हणता काय दादा पत्त्याचा आणि कुठं कशाचा खेळ लावला, हे पत्त्या खेळात नाही, आपल्याला टाइमपास म्हणून जादू करायची एक प्रकारची. हात चला की नाही, काय नाही, कुठलं पान लपवायचं नाही, छपवायचं नाही. तेव्हा तुम्ही मित्रांनो ही खेळ खेळा, आणि आपल्याला तुम्ही कमेंट करून सांगा कसा वाटला ही खेळती. कितीतरी आपल्याला डोकेदुखीचा खेळ आहे असा वाटत नाही. मग तरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार, धन्यवाद.